चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। आज सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने अचानक हल्ला केला। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागावर संताप व्यक्त होतोय। धक्कादायक बाब म्हणजे 2021 पासून आतापर्यंत जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात तब्बल 219 जणांचा मृत्यू झाला आहे। सिंदेवाही वनक्षेत्रातील गुंजेवाही येथे घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा चंद्रपूर थरारून गेलाय। तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने अचानक हल्ला चढवला। काही महिलांनी आरडाओरडा करत जीव वाचवला, मात्र 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला। मृत महिलांमध्ये कवडूबाई मोहुर्ले, अनुबाई मोहुर्ले, संगीता चौधरी आणि सुनीता मोहुर्ले यांचा समावेश आहे। गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढत चाललाय। जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे। सरपण, मोहफुले, तेंदूपत्ता यासाठी नागरिकांना जंगलात जावे लागते। दुसरीकडे जंगल हे वन्य प्राण्यांचे अधिवास असल्याने त्यांच्या क्षेत्रात मानवी वावर वाढतोय। परिणामी वाघ, अस्वल आणि इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत। वन विभागाकडून जंगलात एकत्र जाणे, वाकून काम न करणे, डोक्याच्या मागे मानवी चेहऱ्याचे चित्र लावणे अशा सूचना दिल्या जातात। मात्र प्रत्यक्षात या उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय। 2021-2025 या 5 वर्षात मृत्यू 200, 2026 मध्ये केवळ 5 महिन्यात मृत्यू 19, एकूण मृत्यू 219। या वाढत्या घटनांमुळे चंद्रपूर जिल्ह्याची ओळखच मानव वन्यजीव संघर्षाचा जिल्हा अशी बनत चालली आहे। केवळ सानुग्रह मदत देऊन हा प्रश्न सुटणार नाही, तर दीर्घकालीन आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होते। रोजगाराची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना जंगलावर अवलंबून राहावे लागत आहे आणि त्यातूनच हे जीवघेणे संघर्ष घडतायत। आज त्या ठिकाणी 4 महिलांचा मृत्यू झालेला आहे। आपण जर बघत असाल तर जंगलावरची निर्भरता स्थानिक गावकऱ्यांची आहे। या ठिकाणी एक मोठ्या पद्धतीची उपाययोजना करणं गरजेचं आहे, जे काही टेक्निकल कमिटीचे रिपोर्ट्स असेल किंवा या लँडस्केपच्या ज्या गरजा असेल, कारण की जंगलावरची निर्भरता आपल्याला कमी करण्याच्या अनुषंगाने आणि वाढलेली वाघाची संख्या आणि त्यापासून होणारा जो काही संघर्ष आहे हा निवारण्याच्या अनुषंगाने सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। आणि आपण अजून किती संख्येची वाट पाहणार, किती मृत्यूची वाट पाहणार आहोत। घटनेवेळी सोबत असलेल्या महिलांनी सांगितले की मागील 8 दिवसांपासून त्या नियमितपणे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जात होत्या। आजही वेगवेगळ्या ठिकाणी पाने गोळा करत असताना अचानक आरडाओरडा ऐकू आला आणि वाघाने महिलांवर हल्ला केल्याचे दिसले। त्यानंतर सर्वांनी जीवाच्या आकांताने जंगलातून बाहेर पळ काढला। 7 जणी मिळून पानं तोडत असताना 4 बायाच्या मागे वाघ हल्ला केला। फॉरेस्टवाल्याला घेऊन फोन लावले, मग ते फॉरेस्टवाले आले, त्यांना धरून मग ते म्हणले आम्हाला तुम्ही कोठून पानं तोडल्या बा, ते जागा दाखवा। मग त्यांना दाखवायला गेलो तर मग ते 4 बाया तिथंच होत्या। आता एवढ्या 7 जणी होतून बाया पाठ धरून गेलो ना आम्ही पानाला, तर आता कोणाला आता दाट पानं एखादी भेटले मागं पुढे राहते त्याच बाया। आता त्याला दिसला असेल तर बोंबलून उठल्या, तर मग आम्ही झालून हुशार, तर आम्ही सवानाम निघून गेलो। मग आम्ही त्याच्या अंगावर गेलो नाही बापा। आम्हाला भीती वाघाची आहे। पोटासाठी आम्हाला जावं लागतं जंगलामध्ये। तेंदूपत्त्याला जाऊन पोट ना भरत आमचा, गावामध्ये एक रोजगार नाही, कायच्या भरोश्यावर आमचा घर जगल, कुटुंब जगल, आमचे पोरं बाळ आहेत, घर परिवार चालवा लागते आम्हाला। पैसा कुठून आणायचा, काम नाही, काही नाही या गावामध्ये। दरम्यान सिंदेवाही तालुक्यात गेल्या महिनाभरात ही 7वी घटना असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। रोजगाराच्या अभावामुळे नागरिकांना जंगलात जावे लागते आणि त्यातूनच त्यांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा संतप्त जनता कायदा हातात घेईल असा इशाराही स्थानिकांनी दिला। दुसरा कोणताही उद्योग नसल्यामुळे गावखेड्यातील लोक आज जंगलाकडे सरपण, मोहा वेचण्याकरिता जात आहेत। अशातच
वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडत आहेत. शासनाला अशी विनंती करतोय की लवकरात लवकर या भागात काहीतरी उपाययोजना करून लोकांचे जीव कुठेतरी वाचतील यासाठी प्रयत्न करावा. वन विभागाने या घटनेनंतर परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. हल्ला करणारा वाघ नेमका कोणता होता हे शोधण्यासाठी 20 ट्रॅप कॅमेरे आणि 3 मोशन सेन्सर लाईव्ह CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. संबंधित वाघाला लवकरच पकडण्यात येईल असा दावा वन विभागाने केलाय. सदर ठिकाणी हे नेमकी कुठला वाघ आहे हे आम्हाला आता ओळख पटवण्यासाठी 20 कॅमेरा ट्रॅप आणि 3 मोशन सेन्सर असलेले लाईव्ह CCTV कॅमेरा असा लावून ठेवलेला आहे आणि लवकरात लवकर शक्यतो आज संध्याकाळपासूनच ते कुठला वाघाने केलेले त्याला जेरबंद करण्याची कारवाई आम्ही सुरू करणार आहोत आणि लवकरात लवकर त्याला पकडणार आहोत. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष आता चंद्रपूर जिल्ह्यासाठी गंभीर सामाजिक आणि पर्यावरणीय संकट ठरत आहे. जंगलावर अवलंबून असलेल्या ग्रामीण नागरिकांचे संरक्षण आणि वन्यजीवांचे संवर्धन यामध्ये समतोल साधण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. आता तरी शासन आणि वन विभाग ठोस पावले उचलणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राहुल आसुटकर, पुढारी न्यूज, चंद्रपूर.